केशवजी असं 24 तास मी आता पाहत होतो. 24 तास जे आपला निर्णय कायम ठेवू शकत नाहीत. 24 तासापूर्वी काँग्रेसने निर्णय घेतला होता एक्झिट पोलवर बंदी घालण्याचा, न जाण्याचा. आणि खरं म्हणजे हे लोकशाही विरोधी आहे. मला वाटतं चोरमरे साहेब त्यावरती तर टीका करतील काँग्रेसच्या, आशा आहे मला, कारण ते फार लोकशाही प्रेमी आहेत. खरं म्हणजे जो काही एक्झिट पोल येईल तो काही शेवटी जो येतो तो येतो, तो काही खरा नसतो. म्हणजे शेवटी तुमच्या पद्धतीने अभ्यास केलेला असतो. पण त्या चर्चेला जायचे आणि अशा प्रकारे निर्णय 24 तासापूर्वी काँग्रेसने घेतला होता आणि मला आता कळतं तो उठवला. जी काँग्रेस पार्टी 24 तास एका निर्णय ठाम राहू शकत नाही, ती पार्टी 295 काय जागा जिकडे दावा करते, त्याचं लॉजिकल काय, त्याच्या मागे कशाच्या आधारात जागा येणार, ह्याचं कशाचं काही नाही. कारण शेवटी असं आहे की मगाशी ताई आमच्या बोलले की 4 तारखेला आनंद लुटायचा आहे. कदाचित त्यांनाही तो आनंद लुटू दिला पाहिजे, कारण जमिनीवरचं वारं जे आहे, जमिनीवरची वस्तुस्थिती जी आहे ती खूप वेगळी आहे. आणि त्याच्यामुळे त्या आधार आम्ही सांगतोय की या ठिकाणी एनडीएचं, भारतीय जनता पार्टीचं, महाराष्ट्रात महायुतीचं, या सर्व घटक पक्षांचं असलेलं हे सरकार येणार, याच्याबद्दल जनतेच्याही मनात शंका नाही. बरं, मला ह्याच्यासाठी चोरमारे सरांकडे जायचे. कशाबद्दल म्हणजे केशव उपाध्यांनी जो म्हणजे त्यांना असं म्हणायचं की ग्राउंड लेवल पर्यंत परिस्थिती वेगळी आहे, मात्र विरोधी ती वेगळ्या पद्धतीने मांडतायत आणि आता जे काही 295+ आकडा दिलाय हे दिवा स्वप्न आहे. ठीक आहे, दोन गोष्टी. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मुद्दा मांडला की काँग्रेसनं जो एक्झिट पोल नंतरच्या चर्चेवर बहिष्काराचा निर्णय घेतला तो उठवला. खरं तर मलाही आश्चर्य वाटलं तर काँग्रेसनं असा अनाकलनीय निर्णय का घेतला पहिल्यांदा. अर्थात त्यांनी तो उठवला आहे, ही चांगली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, खरगे यांनी केलेला दावा आणि केशव उपाध्यायांनी भारतीय जनता पक्ष करीत असलेला दावा, या दाव्यात मोठा अंतर आहे आणि ते असणं स्वाभाविक आहे. आपण मुळात एक गोष्ट आता आणखी एक लक्षात घ्यायला की आपण एक्झिट पोलवर बोलतोय, आपण एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर जमलोय. एक्झिट पोल नंतर जे आकडे समोर येतील अर्थात ते बघून ज्यांच्या बाजूनं कौल असेल त्यांनी हुरळून जाण्याचं काम नाही आणि कारण नाही, आणि जे पिछाडीवर असतील त्यांनी निराश होण्याचं कारण नाही, कारण 4 तारखेला खरं वस्तुस्थिती आपल्या समोर येणार आहे. पण तरी सुद्धा एक्झिट पोलच्या माध्यमातून काही एक आपल्याला अंदाज येणार आहे. आणि माझा असा अंदाज आहे की गेल्या वर्षी किंवा 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी सरकार दिल्लीत कोणतं येणार हे निश्चित झालं होतं, तसं यावेळी होणार नाही. निकाल लागल्यानंतर सरकार सत्तेवर कोणतं येईल हे याची आपल्याला 8 ते 10 दिवस पुढची वाट बघावी लागणार आहे. अशी परिस्थिती दिल्लीत निर्माण होईल असं मला वाटतं. तुम्हाला असं वाटतं जोडतोड की सरकार येईल असं मला